प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, असे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे काका यांच्या लिखित परिसांचा संघ या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आणि त्यांचे विचार आपण त्यांच्या मुलाखतीमधून आज कार्यक्रमामध्ये अनुभवणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मानबिंदू पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे काका. भटके विमुक्त समाजासाठी कार्य आयुष्यभर केल्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री असा किताब देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केलेला आहे. पारधी समाजासहित भटके विमुक्त समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे कार्य काकाजींनी केलेलं आहे. तशी काकाजींची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील ग्रामायण प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. निमगाव म्हाळुंगी जिल्हा पुणे येथे मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यक्रमात काकाजींनी सक्रिय सहभाग घेतला. दलित आणि भटके विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारकामध्ये त्यांच्यामधील धडाडी वृत्तीचे दर्शन सर्वांना दिसले. 1980 साली पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्रव्यापी दलित साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केले होते आणि त्यामध्ये त्यांचे संघटन वृत्तीचे दर्शन झाले. 1991 साली अत्यंत मागास गुन्हेगार समजल्या गेलेल्या फासे पारधी समाजाच्या विकास कामाला काकाजींनी सुरुवात केली. भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, पुणे येथील पारधी समाजाला संघटित करून काकाजींनी सर्वांचे जागरण केले. यमगरवाडी आणि मगरसांगवी तालुका तुळजापूर येथे त्यांनी वसतिगृह सुरू केले. पिंपरी चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना केली आणि पारधी समाजासह अन्य भटके समाजाच्या 400हून अधिक मुलांच्या 12वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. तुमच्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात स्वप्न आकारले, तुमच्यामुळे दीनदुबळ्यांच्या सुखी जीवन साकारले. असे आजचे कार्यक्रमाचे मानबिंदू श्री गिरीशजी प्रभुणे काका यांचे नवी मुंबई जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवक संघाचे माननीय संघचालकजी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत त्या परिसाचा संघ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे करावा. साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारी संपादक माननीय श्री रवींद्रजी गोळे हे गिरीश काकाजींची मुलाखत घेतील. मी गोळेजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं.
सर्वांना नमस्कार. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण जवळजवळ 20 वर्ष या नात्याकारणानं काकांबरोबर कधी प्रवास, कधी सहवास, कधी गप्पा, लेखनाच्या निमित्तानं दूरदर्शन फोनवरून संवाद असं होतच असतं. पण समोरासमोर बसून काकांना काही प्रश्न विचारावेत आणि काकांकडून उत्तर घ्यावं, ही तसं पहिल्यांदाच माझ्या आयुष्यातली आलेली मला सुवर्ण संधी आहे. आणि अशा पद्धतीची लाईव्ह मुलाखत घेणं किंवा रंगमंचावरून मुलाखत घेणं हा सुद्धा माझ्यासाठी पहिलाच अनुभव आहे. बाकी साप्ताहिक विवेकसाठी खूप मुलाखती करत असतो, लिखाण करत असतो, पण तो अनुभव वेगळा असतो. अशा पद्धतीचं रंगमंच किंवा व्यासपीठीय मुलाखती घेणं आणि त्या घेत असताना ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याची उंची आपल्याला माहिती आहे. हिमालया इतक्या उंच माणसाच्या समोर बसून त्याच्या कार्याचं आपल्याला माहिती असणाऱ्या काही अंशाच्या आधारे त्यांना बोलतं करणं खूप अवघड असतं. कारण आत्ता जेव्हा आम्ही VIP कक्षात बसलो होतो तेव्हा काका जे काही सांगत होते ते बऱ्याच वेळा असं वाटलं की अरे हे आपल्याला माहीतच नाही काका हे सांगतायत ते. किंवा यमगरवाडीला साधारणपणे 2003 साली गेलो तेव्हापासून आत्तापर्यंतचं यमगरवाडीच्या विकासक्रमामध्ये जे जे टप्पे मला कळले त्याच्यावर मी यमगरवाडीची गोष्ट नावाचं पुस्तक लिहिलं. पण नंतर जेव्हा मी काकांकडून ऐकलं तर हे आपल्याला माहीतच नव्हतं आणि ते आपल्या पुस्तकातून सुटून गेलेलं आहे असंही कुठंतरी वाटून गेलं. त्यामुळं काकाच्या हिमालयासारख्या उंच व्यक्तिमत्वाची मुलाखत म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी सहज गप्पा मारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काका, परिसांचा संघ हे पुस्तक आत्ता आपण इथं प्रकाशित केलं आणि हे पुस्तक लिहिताना नागपूर तरुण भारतमध्ये ऊन सावली या नावाच्या सदराखाली आपण याचं लेखन केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त संघ संबंधित व्यक्तींच्या व्यक्तिचित्रणं याच्यात नाहीत, तर मग काही समाजवादी म्हणून प्रसिद्ध असणारे लोकांच्याही याच्यात आहेत. साहित्य क्षेत्रातले ग्रेस असतील किंवा संगीत क्षेत्रातल्या लता मंगेशकर असतील, असे जे वेगळे वेगळे क्षेत्र आहेत, किंवा डॉक्टर कलबाग असतील ज्यांनी विज्ञानाचा वेगळा प्रयोग केलेला आहे, असे दाभोळकर आहेत. तर अशा लोकांची व्यक्तिचित्रणं करताना या सगळ्या व्यक्तिचित्रणामधला किंवा पुस्तकामधला एक समान धागा काय आहे? कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीची कार्यपद्धती वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीची जाण्याची दिशा वेगळी असते. अशा सगळ्यांना एका समान व्यासपीठावर जर आणायचं असेल तर त्यातला काहीतरी एक समान धागा पाहिजे, त्या धाग्यामध्ये या सगळ्यांना बांधलं पाहिजे. तर परिसांचा संघ या पुस्तकाच्या निमित्तानं असा कुठला समान धागा आपल्यासमोर होता? समान धागा जर शोधायचा झाला, हे सगळे हिंदू समाजाशी जोडलेले आहेत, वेगवेगळ्या विचाराचे आहेत. दाभोळकर समाजवादी आहेत, आबा R.R. पाटील हे काँग्रेसचे आहेत, अनेक प्रकारचे आहेत, संघाची अनेक मंडळी आहेत त्यात. आणि सगळ्यांच्या मनामध्ये समाजाविषयी कणव आहे, कळवळा आहे. आणि त्यामुळे जे काम मुख्य उभं राहिलं, विशेषतः पारधी समाजाचं, नंदीवाले, मर्याईवाले, हा आपला घटक आहे आणि आपण ह्याच्याशी कुठेतरी जोडलेलं असले पाहिजे असं प्रत्येकाला वाटत राहिलं. माझा पिंड हा समाज कार्य करण्याचा आहे, स्वयंसेवकाचा आहे. त्याच्यातून वेळोवेळी असं जाणवायचं की एकाच समाजातले हे अनेक घटक एकमेकाच्या विरोधात अनेकदा बोलत असतात. त्यामुळे संघाच्या भूमिका ह्या समजावून सांगणं, संघ काय आहे हे समजावून सांगणं. संघ जातीयवादी आहे, संघ ब्राह्मणांचा आहे, संघावरती वेगवेगळे आरोप होतात, पण प्रत्यक्ष संघ कसा आहे हे सर्वांना समजावं या भूमिकेतनं मी या सगळ्यांशी संपर्कात आलो.
आणि संपर्कात आल्यानंतर लक्षात असं आलं की हे प्रत्येकजण वेगवेगळ्या विचाराचे असले तरी हे सर्व एक सामाजिक कणव असणारे, हिंदू समाजाविषयी आत्मीयता असणारे, हिंदू समाजाची उन्नती साधणारे असेच सगळे आहेत. हा हिंदू समाजाच्या उन्नतीचा विचार करणारे असे हाच संबंध त्यांच्यात मला आढळला. काकांचा परिचय आपल्याला यमगरवाडी प्रकल्प किंवा आता पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या माध्यमातून होत असतो. पण त्याच्याही आधी आणीबाणीच्या काळात किंवा त्याच्या थोडा आधी निमगाव म्हाळंगी या ग्रामविकासाचं तिथं जे काम चालू झालं होतं ते निमगाव म्हाळंगी, त्याच्यानंतरची यमगरवाडी, त्याच्यानंतरचं समरसता गुरुकुलम, असं 3 वेगळ्या वेगळ्या प्रकल्पातून किंवा वेगळ्या वेगळ्या कामातून काकांनी आपलं सामाजिक दायित्व साकारलेलं आहे. हा प्रवास आहे तो पाहिला तर एक विपन्न अवस्थेतल्या समाजाला संपन्नतेकडे घेऊन जाणारा असा प्रवास जसा आहे, तसाच ज्याला घर नाही, दार नाही, सांगायला गाव नाही, नाव नाही, अशा समाजाला ताठ मानेने उभा करणारा असा हा प्रवास आहे. त्या निमगाव म्हाळगीचा प्रकल्प असेल, यमगरवाडीचा असेल, समरसता गुरुकुलम असेल, या सगळ्या प्रकल्पांचा प्रवास आपण पाहताना या तिन्ही प्रकल्पाची वेगळी वेगळी वैशिष्ट्य जी काय आहेत ती काय आहेत? तसं हे 3 प्रकल्प आहेत आणि मुळामध्ये असं आहे की निमगाव म्हाळुंगी हा एका अपघातामुळे माझा त्याच्याशी संबंध आला. एक वृत्तपत्र चालवत होतो आणि ते बंद करायची वेळ आली, भरपूर कर्ज झाल्यामुळे, असीधारा. आणि त्यावेळेला माझे एक मित्र होते, त्यांनी माझगावकरांशी माझा परिचय करून दिला. श्री ग माझगावकर, माणूस साप्ताहिकेचे संपादक. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि ते म्हणले, अरे हे वर्तमानपत्र चालवणं, कंपोज रूम, छापखाना, हे आता दिवस गेले, तू माणूसमध्ये ये. माणूस हे माझं खूप प्रिय असं साप्ताहिक होतं. नाजी भस्मासुराचा उदय असतं वगैरे अशी सांगते का, अशी अनेक मालिका, साहित्यिक मालिका त्यातनं झालेल्या होत्या आणि मी त्याच्यात गेलो आणि त्याच्यातनं मग अनेक मुलाखती घेतल्या. दलित रंगभूमी, दलित चळवळ खूप हिंडलो मी त्याच्यातनं. शरद जोशींची शेतकरी संघटना आणि हे सगळं जवळून पाहता आलं. आणि त्यावेळेला माझगावकर म्हणले, हे पत्रकारिता ही काही अळवावरचं पाणी आहे, रोज नवीन, तुझा पिंड हा नाही आहे, तू बघ या गावी जाऊन राहा आणि बघ असं आहे की ग्रामायण खेड्याकडे परत चालायचं, असं गांधीजींची चळवळ. माझगावकर, तेंडुलकर, दिबा मोकाशी अशा, विनायकराव पाटील आमदार होते त्यावेळेला, अशाने एक त्यावेळेला दुष्काळाच्या काळात एक मोठी चळवळ, परत तशी चळवळ उभी नाही राहिली. कैलास ते सिंधुसागर, अन्न सक्षम, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पूर्णत्व यावं, सक्षमता यावी, असा तो एक पदयात्रा होती. मोकाशीने त्याच्यावर पुस्तकही लिहिलेलं आहे. हां, तर ती पदयात्रेच्या ह्याच्यात मी सामील झालो होतो आणि लक्षात असं आलं, समाज अगदी जवळून पाहता आला. आणि त्यामुळे माझगावकरांनी बोलावल्यानंतर मी गेलो आणि निमगाव म्हाळुंगीला गेलो. बौद्ध समाज होता. बौद्ध समाजाविषयी अनेक समज गैरसमज होते. त्याच्या आधी एक मी प्रकल्प बौद्ध समाजात करायचा प्रयत्न केला होता चिंचवडलाच. त्या ह्याच्यातनं मी इथे
मुंबईला जवळजवळ 1.5-2 वर्ष गोवंडी, घाटकोपर, चेंबूर या भागातल्या झोपडपट्टीत राहिलो होतो. निमगाव म्हाळुंगीचे जी बौद्ध मंडळी आहेत ती मुंबईत आली होती. 40-42 पासून स्थलांतर त्यांचं झालं होतं आणि ते राहत होते कसे, त्या झोपड्या, समुद्राचं पाणी झोपडीतनं यायचं, सगळी घाण झोपडीतनं यायची आणि त्याच्यात ते राहायचे. मी पण त्यांच्याबरोबर राहिलो आणि लक्षात आलं की हे काही जीवन नाही आहे, माणुसकीहीन जीवन आहे. आणि त्यामुळे आपण जे जगलो, म्हणजे मी अत्यंत सुरक्षित, तशी आमची गरिबीच होती. फाटकी पॅन्ट घालूनच मी 11वीपर्यंत शाळेत जात होतो, पण तरीसुद्धा एक सन्मान, एक मान, जेवण खाण सगळं स्वच्छता होती. आणि इथे तर सगळी घाण आणि त्याच्यातच राहायचं, पुरुष वर्ग दारू पिऊन, असं सगळं ह्यांना गावी परत आणायचा असा तो प्रकल्प होता. विशेष म्हणजे मी त्या सगळ्या ह्याच्यात संघाचा संसयोग असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची भूमिका या सगळ्या मंडळींची 1.5-2 वर्ष प्रयत्न केल्यानंतर एक 10-20 मंडळी पहिल्या वर्षी गावी आली. शेती, जमीन, गाय, झाडं, दुष्काळी भाग, विहीर खणणं, बंधारे बांधणं, वॉटरशेडचं पाणी अडवणं, असं सगळं काम या लोकांच्याबरोबर केलं. आणि मागासवर्गीय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र तोपर्यंत मी छोटंसं वाचलेलं होतं, पण पूर्ण वाचलेलं नव्हतं. यांच्यामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की ह्यांनी बाबासाहेब वाचलेले नाहीत आणि त्यामुळे बाबासाहेबांचं चरित्र मुलांना, या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे. एक प्रसंग आहे ह्याच्या आधीचा, प्रकल्प सुरू होण्याच्या आधी 20-1 वर्ष 66-67ला मी 9वी-10वीत होतो आणि संघाच्या शाखेचा एक कार्यक्रम होता, मंडलस्थानी शाखा. अजूनही तो कार्यक्रम चालूच असतो, मंडलस्थानी शाखा, मंडलाचं गाव. तर मी ज्या गावी गेलो होतो, मला जी शाखा चालवायला दिली होती तिथे सगळी बौद्ध वस्ती होती आणि मी चिपळूणला बालपण गेलो होतो. तिथलाच सगळा समाज हा त्या सातारा रोड पाडळीच्या जवळ बौद्ध समाज, विशेषतः दरेतर्फ तांबवं असं नवीन गाव वसाहत झालेले, आणि तिथे मी शाखा घ्यायला जात होतो. आणि शाखेत मुलं यायची नाहीत आणि त्या प्रसंगातनं एक दिवस आला की 14 एप्रिलचा दिवस, आणि हळूहळू शाखेत यायला लागले होते, पण त्या दिवशी कोणी शाखेत आलं नाही. मग मी शाखा घेतली, ध्वज लावला, प्रणाम प्रार्थना केली आणि नंतर तिथे कार्यक्रम चालू होता आंबेडकर जयंतीचा. त्या कार्यक्रमात जाऊन बसलो, हाफ पॅन्टवरतीच होतो. एक गाण्याचा कार्यक्रम चाललेला होता, बाबासाहेबांच्यावरची बुद्धाची गीतं, आणि जे गाणारे होते ते खूपच पेटी वाजवून गात होते. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं, अरे तुम्ही संघाचे दिसता? हो म्हटलं. येतात का मुलं? म्हटलं येतात, पण आज नाही आले. मी एक तुम्हाला गंमत सांगतो आणि ती तुम्ही करा, म्हणजे सगळे शाखेत येतील. हा 66-67चा प्रसंग मला फारसं, म्हणजे संघ स्वयंसेवकांना खूप कळतं असं समजलं जातं, परंतु फार काही कळत नसतं. जाती कळत नसतात, त्यातले भेद कळत नसतात, विषमता कळत नसते, शाखा कळत असते, इतिहास कळत असतो. आणि त्यांनी मला बुद्ध वंदना लिहून दिली आणि कशी म्हणायची सांगितली. आणि त्याच दिवशी त्यांनी मला एक पासही दिला. ते म्हणले, आज संध्याकाळी माझा शाहू कला मंदिरमध्ये कार्यक्रम आहे, तू पण ये. तो कार्यक्रम होता लावण्यांचा, चित्रपटातल्या गीतांचा, आणि ते होते संगीतकार वसंत पवार. मला काही माहीत नव्हतं, कारण वसंत पवार कोण,
आणि चित्रपटाचे संगीतकार काय, काहीही नाही. पण मी घरी आल्यानंतर दाखवलं ते आणि पुढे मग रोज शाखा लावायचो. तर आधी बुद्धवंदना घ्यायचो आणि नंतर प्रार्थना घ्यायचो. हा अनुभव होता. म्हणजे बुद्धवंदना घ्यायला लागल्यामुळे स्त्री, पुरुष, मुलं, बाळं सगळीच शाखेत यायला लागली आणि शाखेची उपस्थिती 200-250 अशी ती एक अभूतपूर्व असा तो हे होता. त्यावेळेला संघाचे प्रचारक होते, प्रांत प्रचारक, त्यांचा प्रवास होता. त्यांचंही त्या शाखेला भेट झाली, वसंतराव केळकर. ते म्हणले की अरे खूपच वेगळं आहे हे सगळं आणि तू ही अशीच चालू ठेव. समरसता म्हणजे त्यानंतर जवळपास 20-एक वर्षांनी सुरू झाला. पण तरी मला कळत नव्हतं की हे नेमकं काय आहे, बुद्धवंदना अर्थ हे ते मी आपलं म्हणायचो. पण ज्यावेळेला निमगाव म्हाळुंगीला आलो त्यावेळेला ही बुद्धवंदना येत होती. पण कुणालाच, बाकी बौद्ध होते पण कुणाला बुद्धवंदना येत नव्हती. मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र माझगावकरांनी मला सांगितलं, त्यांनीच प्रकाशित केलेलं होतं, आंबेडकर भारत, बाबूराव बागुलांचं. ते रोज मी वाचायला सुरुवात केली. चरित्र वाचता वाचता 100 वर्षापूर्वीचा काळ आता कसा आहे, आता किती बदल झाला आहे. मग विवेकानंदांची उदाहरणं, डॉक्टर हेडगेवारांची उदाहरणं, महर्षी कर्व्यांची उदाहरणं अशी देत देत प्रश्नोत्तरं चालायची. हळूहळू गावातले अनेक जण त्या बैठकीला यायला लागले. संध्याकाळी 10-15 मिनिटाचा होता तासभर चालायचं. आणि मग शेती, मग पीक पाणी, मग बौद्धांचे प्रश्न, भांडणं, रोज भांडणं असायची. दारू प्यायचे, शेती करताना दारू नाही प्यायचे, पण संध्याकाळ झाली की बुद्धवंदना संपली की गावात जायचे, दारू पिऊन यायचे. ही भांडणं सोडवण्यातच खूप वेळ जायचा, रात्री, मध्यरात्री. मग आम्ही एक नियम केला की अगदीच अनावर झालं तरच बायकोला मारायचं. रोज बायकोला मारायचं. सगळ्यांच्या काठ्या काढून घेतल्या. एक दिवस एक बाई आली, म्हणली की हा रोजच मारतो. सोमा नाव त्याचं. त्याला म्हणणार तू का मारतो का? काही करत नाही ती. जेवण खाण करते, औषध पाणी करते, स्वयंपाक पहाटेपासून रात्रीपर्यंत तुझाच प्रपंच चालवते, तू एवढं का मारतो? तर म्हणला बैलाला जसा 30 दिवस मार लागतो तसा बाईला 30 दिवस मार पाहिजे. असं वेगवेगळं हे. पुढे ती वस्ती खूप चांगली झाली. गावात खूप वाद होते आधी. त्या गावात मुंबईतनं आलेली सगळी मुलं निरक्षर होती. मुंबईला फुटपाथवर, मुंबई विद्यापीठाच्या बाहेरच्या फुटपाथवर हातगाडी ठेवून त्याच्या खालीच संसार असायचा. चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या बाहेर संसार, गोवंडी, ही सगळी 100 कुटुंब निमगाव म्हाळुंगीला आली पुढच्या 4-1 वर्षात. आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की मी शाळेत घातले सगळ्या मुलांना. शाळेत घातलं आणि पुढे 10 वर्षांनी, 5-6 वर्षांनी पहिली तुकडी 11वी झालेली, 10वी झालेली आले. आणि सगळी एवढी फळं यायला लागली, सीताफळं यायला लागली, बोरं, डाळिंब, कांदा, उत्तम पीक आलं. पैसा पण भरपूर आला. जो मुंबईमध्ये इतका पैसा दुर्मिळ होता तो तिथे भरपूर आला. आणि पालक म्हणले सगळे कांबळे मंडळी की काका तुम्ही पिंपरी चिंचवडला राहता, त्या संजयला जरा नोकरीला लावा ना तिकडे. मला एकदम धक्का बसला की आपण एवढी मोठी शेती केली, मुंबईसारख्या ठिकाणून गावी परत आलो, तरी मुलं काही शेतीत रमली नाही, त्यांना नोकरीकडे जायचं आहे. आणि याचं कारण लक्षात आलं, शाळा जी आहे ती शाळा शेतीकडे घेऊन येणारी नव्हती, गावाकडे घेऊन येणारी नव्हती, शहराकडे नेणारी होती, नोकरीकडे नेणारी होती. त्यामुळे निमगाव म्हाळुंगी हा माझ्या दृष्टीनं समाज अत्यंत जवळून पाहण्याचा, समाजातली विषमता पाहण्याचा, समाजात असणारी वेगवेगळी दरी, महिला यांचे तिथला एक प्रसंग आहे छोटासा.
एक वॉटरशेडचा एक विभाग त्या गावातला चालला होता. कांबळे मंडळीसुद्धा आली. कांबळेंच्या सहकार्याने अख्ख्या गावाचं आम्ही नियोजन केलं. म्हणजे जे मागासलेले होते त्यांनी गावाच्या आर्थिक शेतीच्या विकासाचा आराखडा तयार केला आणि एका गुंजाळ डवरा म्हणून एक गाव त्याच्यातल्या विकासाचा आखणी चालली होती आणि आखणी ठरली की कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, शेळ्यांना चारू नाही द्यायचं, असं सगळं झालं. संध्याकाळी एक 30-40 महिला आल्या त्या भागातल्या. त्या म्हटल्या तुम्ही हा सगळा आमचा डोंगर घेतला आणि आम्ही काय करायचं. म्हणलं काय तुम्ही इथेच राहता, तुमची भावंड आहे, तुम्ही या याच्यात आहात, तर जे ठरलं आहे त्याप्रमाणे करायचं. नाही म्हणले आमच्या शेळ्या आहेत 100 आहेत, आम्ही डोंगरावर चारतो शेळ्या, आमची मुलं आहेत. पण तुम्ही इथेच राहता, इथलेच आहे तुम्ही, शेतीतलं उत्पन्न घ्यायचं नाही म्हणले. ते भावांचं आहे, ते आमचं काही नाही. मग कळलं की त्या सगळ्या माघारी आलेल्या होत्या, परित्यक्ता होत्या. 30-40 परित्यक्ता एका गावातल्या शेळ्या घेऊन, आत्याबाई सगळ्या वयाने मोठ्या, अगदी तरुण असणाऱ्या, 1-1, 2-2 मुलं. आणि हे चालू असताना लक्षात असं आलं की अरे ज्यार्थी एवढ्या महिला परत आल्यात, त्यार्थी नक्की इथूनही परत गेले असतील. आणि बघता बघता त्या बैठकीत बसलेले पुरुष होते, त्या प्रत्येकाने मान खाली घातली. प्रत्येकाची पहिली बायको त्यांनी परत पाठवलीत. कुणाला मूल नाही झालं, कुणाला मुलगीच झाली, असं करून कुणाचं पटलं नाही. 30-40 महिला परत आल्या होत्या आणि 30-40 महिला माघारी पाठवलेल्या होत्या. हे सगळं त्या निमगाव म्हाळुंगीच्या बौद्ध समाजाच्या निमित्ताने. तिथे मग बाळासाहेब आंबेडकर, नीलमताई गोरे, शंकरराव खरात अशी अनेक दलित मंडळी त्या प्रकल्पाला अनेकांनी भेटी दिली. झाली त्याला 40 वर्ष झाली. यमगरवाडीची सुरुवात आणि आत्ता रेखानं जे तिच्या काही कमी कालावधीमध्ये यमगरवाडीचं एक शब्दचित्र उभं केलं, तर यमगरवाडीची वैशिष्ट्य, कारण फर्स्ट डेपासून, पहिल्या दिवसापासून तुम्ही त्याच्याशी जोडलेला होतात, तर ते यमगरवाडीबद्दल. यमगरवाडी हे एक अद्भुत असं रसायन, म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या दर्शनाचं महाभारत ज्याला म्हणता येईल, याचा अनुभव मला यमगरवाडीत आला. जसं आता रेखा म्हणाली, रेखा म्हणजे एक वेगळं रसायन आहे. म्हणजे तिनं जे अनुभवलं आहे, लहान लहान अगदी 5-6 वर्षाची अशी ती आणि 6 महिन्याचं लेकरू, यांना घेऊन आमचा इथला एक रमाकांत म्हणून जो होता, मुळात असं होतं की मुलांची संख्या वाढलेली होती आणि आता नवीन मुलं काही यमगरवाडीत घेऊ नये असा ठराव झालेला होता. पण हिची कहाणी ऐकली मुलांची आणि रमाकांतला मी पाठवलं, म्हणलं जाऊन तर ये, बघून ये, असं घेऊन ये. त्यांनी शोधून शोधून 4 मुलांना गोळा केलं आणि घेऊन आला. यमगरवाडी हे आजोळ, माहेर, घरपण असणारं. कशी निर्मिती झाली, म्हणजे संघामध्ये असं आहे की संघ सांगेल ते काम करतो आपण. कधी शारीरिक शिक्षण प्रमुख, उद्या बौद्धिक प्रमुख होतो. खूप बुद्धी असते म्हणून बौद्धिक प्रमुख होतो असंही नाही, आणि खूप चांगली शरीर यष्टी आहे म्हणून तो शारीरिक शिक्षण प्रमुख होतो असं नाही. तसंच मला खूप कळतंय म्हणून भटके मुक्तांचं काम माझ्याकडे दिलं होतं असंही नाही. मला काही माहितीही नव्हतं. पण दामुण्णा दाते, रमेशजी पतंगे हे म्हणले की तू प्रकल्प केलेला आहे. तर असा पहिला दिवस जो आहे यमगरवाडीच्या याच्यातला खूप अद्भुत आहे. मी आलो तुळजापूरला आणि रात्री 2 वाजता ST स्टँडवर उतरलो आणि झोप आली होती. बाकड्यावर झोपलो. ही अशीच पिशवी उशाला घेतली. थोडाशी डुलकी लागते नाही लागते तर माझी पिशवी कोणतरी ओढतंय असं लक्षात आलं.
आणि जाग आली. मी त्या हाताला पकडलं आणि उठून बसलो तर ते मुलगा होता आणि सुनील नाव त्याचं, त्याची बहीणही होती मुन्नी. असे दोघं जण मी पकडलं. म्हटलं काय रे, काय पाहिजे? नाही तुमची पिशवी पडत होती म्हणून ठेवायला लागलो. मला लक्षात लबाडी बोलतोय तो लबाड. पण त्याला धरलं आणि बसवलं तर आणखी 15-20 मुलं जमा झाली. यमगरवाडी सुरू करायचं असं काही नव्हतं. भटक्या विमुक्तांचं संघटन, भटक्या विमुक्तांच्या अडचणी, पारध्यांचंही करायचं असं काही नव्हतं. पण त्याचा हात धरल्यामुळे 15-20 मुलं मुली जमली. आणि मग मी म्हटलं थांबा थोडं, मी तोंड धुतो, आपण मिसळपाव खाऊ. आणि मग तोंड धुतलं, मिसळपाव खायला गेलो. 20-22 जण तोपर्यंत जमा झाले. पहिले 7-8 जण होते. तिथेच अंबिका हॉटेल आहे तुळजापूरचं. मिसळपाव सगळ्यांना खायला घातलं आणि मग ते माझ्याशी बसले ना. ही पहाटे 5:30ची गोष्ट. आणि मग गोष्टी, गाणी, शाखा घेण्याचा अनुभव असल्यामुळे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो जात दात जात ही आमची पहा चाळूनी पाने. यमगरवाडीतलं अत्यंत लोकप्रिय असं पद्य झालं पुढे. जो तो हे गायचा. त्याचं कारण पहिल्या दिवशी मी त्यांना हे गीत सांगितलं आणि मग तासभर कसा गेला काही कळलंही नाही. तोपर्यंत ST स्टँडवरती लोक यायला लागलेले आणि पाहायला लागले. मी ज्यांच्याकडे जाणार होतो ते रावसाहेब कुलकर्णी, ते मला शोधत आले. अरे तुम्ही काय? म्हटलं हा आला, याने माझी बॅग पडत होती ती ठेवायचा प्रयत्न केला. मग ते सगळ्यांना बसलो आणि गोष्टी सांगत बसलो. शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे असं. हा पहिला प्रसंग. आणि नंतर मग ती मुलं मी ज्या वेळेला येईन त्याचं वाट पाहायची. मग कधी मिसळपाव, कधी राईस प्लेट, कधी आणखी काही मिठाई पाहिजे ते त्यांना हवं म्हणजे हवं असायचं. आणि माझ्या खिशात मोजके पैसे असायचे. मग जाताना पुन्हा कार्यकर्त्यांकडे मागायचे आणि मग पुण्याकडे जायचं. असं करून मग ह्याच्यातनं लक्षात आलं की आता ह्याचं वसतिगृहच काढलं पाहिजे. आणि मग शोध सुरू झाला. एका बैठकीत संघाची प्रथा अशी कार्यकर्ता असेल तरच करायचं. मी काही तसा एका जागी राहणारा कार्यकर्ता नव्हतो. त्यामुळे कार्यकर्ता कोण असा महादेवराव गायकवाड त्यांचा परिचय झाला. त्याच दिवशी गायकवाड आबा म्हणायचे त्यांना. आणि त्यांच्या घरी आम्ही नेहमी जायचो. एक पंडित भोसले, तुकाराम माने आणि महादेवराव गायकवाड. अजून यमगरवाडी सुरू व्हायचं होतं आणि अन्याय, अत्याचार, कुर्डुवाडी, कुठल्या महिलेवर अत्याचार, कस्तुऱ्या म्हणून एक होता, त्याच्या बायकोवरती खूप अत्याचार झाला होता. ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा. पोलीस स्टेशनला जायचं. आग लागली की आगीचा बंब जसा पळतो तसा मी सगळीकडे पळायचो. काय करावं हे कळत नसे. पोलीस स्टेशनला वादविवाद. आणि मग त्याच्यात ह्या गायकवाडांच्याकडे आम्ही बसलो होतो. आणि शेवटी गायकवाडांना म्हटलं की आपल्याला जमीनही मिळते. इथलेच भाऊसाहेब सबनीस म्हणून होते कल्याणचे. त्याने एका बैठकीत, मुंबईच्याच बैठकीत, ते म्हणले माझ्याकडे जमीन आहे तुळजापूरच्या जवळ. आम्ही जाऊन शोधून काढली जमीन. जी आम्हाला शोधून मिळाली ती दुसरीच होती. मग त्याच्यात आम्ही करायला लागल्यानंतर मूळ मालक आला तर म्हणले ही जमीन नाही, ती तुमची तिकडे आहे. मग त्या यमगरवाडीच्या जमिनीत हे सगळं. पण कार्यकर्ता नाही. तुकाराम माने आणि पंडित भोसले आणि आबा गायकवाड कैकाडी समाजातले होते. तर त्यांनी सगळं सुरू झालं. मला विचारायला लागले अरे कार्यकर्ता कसा पाहिजे. तुकाराम विचारायला. पंडित जो होता तो पारधी समाजातला. मी आता संघाचा असल्यामुळे संघाच्या कार्यकर्त्याच्या ज्या ज्या काही व्याख्या आहेत. पहिलं म्हणजे तंबाखू न खाणारा पाहिजे, दारू न पिणार, कुठलंही व्यसन नाही, बिडी काडीचं व्यसन नाही, असं वेगवेगळं
पुन्हा स्वावलंबी, स्वतःचं स्वतः करणारा पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून नाही, दुसऱ्याला दुखावणारा नाही पाहिजे, भांडणं न करणारा पाहिजे. मी एक एक सांगत होतो आठवून, तर ते दोघंजण मान हलवत होते. नाही म्हणले. मी म्हटलं अरे काय झालं, तू का नाही म्हणतो, मान का हलवतो? नाही म्हणले, तुम्ही जे जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आम्हाला येतात. आम्ही दारू पितो, आम्ही तंबाखू खातो, आम्ही बिडी काडी ओढतो, भांडणं तर आमच्या 5वीला पुजलेली आहेत, रोज भांडणं, बायकोला मारतो. माझी याची तर बायको पळून गेली, माझी पहिली सोडून आता दुसरी तिसरी आहे माझ्याकडे. मग आम्ही कसे कार्यकर्ते होणार? माझ्यापुढे प्रश्न आला की अरे कार्यकर्ता होण्यातला सगळ्यात मूळ गुणधर्म म्हणजे तुम्हाला का असं वाटलं? नाही, आम्हाला वाटलं की आम्ही या मंगरवाडीसाठी काही करू शकू, आम्ही कार्यकर्ता हो. पण तुम्ही ते एवढं सांगितलं की यातला कुठलाही गुण आमच्याकडे नाही, सगळे अवगुण आहेत. आणि माझ्या लक्षात आलं की अरे कार्यकर्ता व्हायचा असेल तर पहिल्यांदा मनात इच्छा पाहिजे, हा समाज माझा आहे. आणि हे दोघं जण यासाठी तयार आहेत. तुकाराम माने आणि पंडित भोसले, पंड्या म्हणायचे त्याला, आम्ही त्याला पंडित केलं. हे दोघं जणांच्या मनात इच्छा आहे. खरे कसे होते ते? दारू पिणारे होते, भांडखोर होते, पण रोज वर्षभर ते आमच्या बरोबर होते. गल्ली गल्ली, पालन पाल, डोंगरन डोंगर, गावन गाव या दोघांना माहिती होतं, नावं माहिती होती. अन्याय अडचणी इतक्या आल्या तरी ते असायचे. मी जायचो, म्हणायचो की अरे तुकाराम चालायचं का? हो. मला कोणी विचारलं अरे चलणार का, तर मी आधी आरसा बघणार, आपण कसे आहोत, भांग बिंग पाडलाय का, कपडे कसे आहेत, बॅग आहे का बरोबर, पाण्याची बाटली आहे का, सगळं व्यवस्थित आहे ना, वाचायला पुस्तक आहे का, काय काय अनंत गोष्टी प्रवास करताना बरोबर घ्यायच्या आणि मग प्रवास करायचा. हे म्हणजे तसेच काही नाही. आणि 2-2, 3-3 दिवस बरोबर असायचे. मी पाहायचो मला टॉवेल लागायचा, ब्रश लागायचा, टूथपेस्ट, यांचं काही नाही. आहे त्या अंगावरच्या कपड्यांनी राहायचे. इतकं निर्व्यसनी. पुढे तर दोघांची व्यसनं संपली. त्याला ज्यावेळी म्हटलं तुकारामला की अरे तू राहणार, मग तुझी बायको कुठं आहे? नाही, गेली पळून. गायकवाडांना म्हटलं की त्याची जरा बायको बघा, परत आणा, पुन्हा एकदा दोघांचा संसार सुरू होईल. ती काही आली नाही. मग याने दुसरं लग्न लावलं. दुसरं लग्न लावलेलं तर तिला पहिला मुलगा होता. असं ते दोघांना आणलं, गावात यमगरवाडीत राहायला लागले. आणि हळूहळू एका दिवसात तुकाराम मानेची आई, पंडित भोसले, त्याची बायको आणि तुकाराम यांनी काय चमत्कार केला. पण एक 5-6 झोपड्या 2-3 दिवसात उभ्या केल्या. मी पाहतच राहिलो की मला घर म्हटलं की घर कसं असतं, तयारच असतं. याने घर उभं केलं आणि बांबू मेढ रोवली. मला मेढ आधी काही कळेना, मग आठवलं मुहूर्त मेढ. मुहूर्त मेढ हा शब्द, मुहूर्ताची मेढ ती रोवली की घर पक्क उभं राहत. अशी घरं झोपड्या उभ्या केल्या. काय येत नव्हतं त्यांना, सगळं काही येत होतं. आणि मग बांधबंदिस्ती केली त्या जमिनीची. बांधबंदिस्ती करताना सुद्धा पूर्वीचा माझा अनुभव होता. एक बांध आम्ही बांधत होतो निमगावला, आणि लोक सांगत होते आम्हाला की अरे इथे बांधू नका तुम्ही, वाहून जाईल. बैलगाडे वाहून गेलेले आहेत. आमच्याबरोबर इंजिनियर होते, ते म्हणले नाही आम्ही सगळे लेवल्स घेतलेले आहेत, पाऊस पाहिलेला आहे, सगळं काही आहे, उत्तम राहील. बांध उभा राहिला आणि पाऊस पडायला लागला जसा आत्ता पडतोय. शिरूर तालुक्यात फक्त सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो, 2-3 दिवसच पडतो, 10-12 इंचाचा. तो पडायला लागला. 10-12 वर्ष पाऊस नव्हता. नेमका बांध बांधल्यानंतर पाऊस सुरू झाला. बांध भरला, सांडेतनं पाणी व्हायला लागलं. माझ्या शेजारी एक कांबळे उभं होतं. ते म्हणले आता हा बांध बघा चुळूक टाकेल.
आणि बघता बघता भरला आणि त्या बांधावरनं पाणी असं खळकन पडलं आणि बांध वाहून गेला. त्यांनी सगळे जे होते गावकरी त्यांनी टोप्या फेटे उडवल्या ना. एक गाव 12 मनगडकी केला इशारा जाता हातामध्ये तमाशातल्या लावणे असे टोप्या उडवताना पाहिलेले. इथे प्रत्यक्षात फेटे उडवले त्यांनी. आम्ही म्हटलं अरे तुमचा बांध वाहून गेला आणि तुम्ही आनंदी झाला. आम्ही तुम्हाला सांगत होतो ना इथं बांधू नका, तुम्ही बांधला. आमचं ऐकतंय कोण? तुकाराम माने. पुढे 10 वर्षांनी तो प्रकल्प. आणि तुकाराम मानेला पहिल्यापासून मी धडा घेतला की आता आपण जे काम करायचे निमगाव म्हाळुंगी सगळीकडचा अनुभव तो यमगरडीत करताना आपलं ज्ञान काही पाजळायचं नाही. या लोकांकडे काय आहे ते पहिला अनुभव घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्यांनी बांधबंदिस्ती केली. आणि क्रीप डॅम म्हणजे झाडाची फांद्या तोडून आणल्या त्या लावल्या, दगड घातली, बांध जिथून वाहून जातो पाण्याचा फुगवटा जिथे येतो तिथेच त्यांनी हे खांब रोवले. आणि बघता बघता पहिल्या पावसातच त्या झाडाला पालवी फुटली. निरगुडीचे डोंब होते ते. आणि त्यामुळे तो बांध इतका पक्का झाला. इतकं ज्ञान होतं त्यानं. वेली, झाडं, झाडपाला, औषधी वनस्पती त्यातली मुलं होती पहिल्या 4-5 दिवसात. यमगरडीचे पहिले दिवस फार गमतीचे होते. आम्ही सगळी तयारी नेली होती करून, औषधं नेली होती. हगवण हा शब्द हल्ली कोणी वापरत नाही, डिसेंट्री वापरतो. डिसेंट्री हा शब्द कसा डिसेंट वाटतो, किती छान. हगवण म्हटलं की किती घाण असं वाटतं. पण ते याची औषधं, त्याची औषधं, खोकल्याची औषधं. पोरं, पाऊस पडत होता, मुलं होती परमेश्वर काळे वगैरे अशी सगळी. आणि मुलं पावसात ती डुंबत होती, सगळी हिंडत होती पाण्यात, सगळं पाणी, डबकी. पण एकालाही सर्दी, पडसं, ताप, खोकला काही झालं नाही. आणि आम्ही शाल आणलेली, मोजे आणलेले, आम्ही 5 जण होतो. कोणी कानटोपी, त्या कानटोप्या घातल्या, सगळं केलं. तरीसुद्धा खोकला सुरू झाला, कुणाला हगवण सुरू झाली. ते पोराने पाहिलं, लहान लहान पोरं ती, त्यांनी पाहिलं की अरे आपल्याबरोबर असलेले काका विका सारखे पळतायत. त्यांनी बांधावरती उगवून आलेले झाडपाला असा उपटला, हिरवी, पिवळी, निळी. आणि आम्हाला म्हटले खावा. पाण्यात अशी खळबळली. आता ते पारद्याने दिलेलं कोण खाणार? आई वडिलांनी शिकवलेलं आहे दुसऱ्याच्या हातचं खायचं नाही. आपला डबा आहे तो खायचा, दुसऱ्याच्या डब्यातलं घ्यायचं नाही. कोण कुठला असेल काय सांगता येते. नामदेव ढसाळांचं एक पुस्तक, त्यातली कविता, तुही इयत्ता कंची. तुही इयत्ता कंची म्हणजे काय? त्यावेळेला कळलं गेलं. तरी तुही इयत्ता म्हणजे तुझी जात कोणची, तुझा वर्ग कोणचा, तू कुठल्या जातीतला. त्यामुळे असा कुठल्या तरी जातीपातीतला असेल, काय आणलेलं असेल वशाट बिशाट, त्यातलं खाऊ नको, हे लहानपणापासून शिकलेलं. त्यामुळे याने दिलेलं तर झाडपाला कोण खाणार? आम्ही खात नाही म्हटल्यानंतर त्या मुलांनी त्या जुडीचे 2 तुकडे केले. अर्धा तुकडा सगळ्यांनी मिळून खाल्ला आणि मग आम्ही भीत ते खाल्लं. तो झाडपाला खाल्ला आणि आश्चर्य असं आहे की पुढच्या तासाभरात ताप पळाला, डिसेंट्री पळाली, खोकला कमी झाला. म्हणजे अजून शाळेत यायचे, शाळा सुरू व्हायची आहे, त्याच्या आतच त्यांच्याकडे एवढं अफाट ज्ञान दिसलं. आणि खरी यमगरडीची सुरुवात त्या दिवशी झाली. आपला आजचा एक परवलीचा शब्द असतो, संगणक युग आहे, मायक्रोसॉफ्ट विंडो. मायक्रो म्हणजे अत्यंत सूक्ष्म, अतिसूक्ष्म, ज्याला परिमाण नाही, मोजता येत नाही, असं मायक्रो. सॉफ्टही तसंच, मुलायम. मुलायम काय दगडापेक्षा वीट मऊ, विटेपेक्षा आणखी काही मऊ, त्यालाही परिमाण नाही. अशा परिमाण नसणाऱ्या अतिसूक्ष्म कणाची
खिडकी उघडायची आणि त्यातनं प्रवेश करायचा. मायक्रोसॉफ्ट काय, बिल गेट्सच्या पदरी जो कोणी असेल किंवा बिल गेट्सचंही डोकं असू शकतं, हे इतका अफलातून शब्द. रोज घडी घडीला मला अशा खिडक्या उघडवून दिल्या मुलांनी, वनस्पतीच्या, धातूच्या, आणि चमत्कार वाटेल असं एक विश्व यमगरवाडीनं माझ्या पुढे उभं केलं. यमगरवाडीचा वैशिष्ट्य किंवा सुरुवातीचा कालखंड सांगताना काकांनी परमेश्वरचा उल्लेख केला. आपल्या यमगरवाडी प्रकल्पातला पहिला विद्यार्थी काकांच्या छत्रछायेखाली तयार झाला, D.Ed केलं, B.Ed केलं, आणि आत्ता नोकरी करत असताना पारधी समाजातल्या मुलांना जे काकांनी केलं त्याच पद्धतीचं सोलापूरच्या मळेगाव तांडा इथं पारध्यांच्या मुलासाठीच तो प्रकल्प चालवतो आहे. म्हणजे काकांनी पेरलेलं बी आता त्याची झाडं झालेत, आणि ती झाडं नुसती झाडं नाहीत तर ती आता सावलीसुद्धा द्यायला लागलीत. याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. काकांनी यमगरवाडीचे अनुभव सांगितलं तसं त्याचा पुढचा एक टप्पा पुनरुत्थान समरसता गुरुकुलम हे चिंचवडला सुरू झालेलं काम, त्यालाही आता जवळजवळ 20 वर्ष व्हायला आलेली आहेत. आणि या 20 वर्षात मगाशी धातुशास्त्राचा उल्लेख आला किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारची कला कौशल्य या मुलांकडे आहेत ती विकसित करण्याचं काम, म्हणजे पारंपरिक शिक्षणाबरोबरच जे शासनाचे सिलेबस असतात, क्रमित पुस्तकं असतात, हे तर शिकवलं जातंच, पण याच्याबरोबर परंपरेनं आलेलं ज्ञान आणि परंपरेनं रक्तातून आलेलं कला असं जे आपण म्हणतो ते विकसित करणं, ते वरचं आवरण फोडून त्यातल्या बीजाला व्यक्त होण्याची संधी देण्याचं काम या गुरुकुलमध्ये होतं. काकांनी त्या गुरुकुला संबंधीसुद्धा थोड्या आठवणी आणि त्याची वैशिष्ट्य सांगावीत. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम थोडा सुरुवातीला अवघड वाटणार आहे. म्हणजे आम्ही यमगरवाडीमध्ये असतानाच आजचे सरसंघचालक मोहनजी तिथे आले होते. 10 वर्ष झाली आणि त्यांनी सहज आपलं बोलतात तसं बोलले. म्हणले की समाधान वाटत असेल ना. आता माझा चेहरा असा थोडा आहे की समाधान वाटते म्हटल्यानंतर मी त्यांच्याकडं पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं की यांना काही समाधान वाटत नाही आहे. ते म्हणले काय नेमकं काय. म्हणलं अहो मी पालापालात नाही हिंडलो, वेगवेगळ्या जाती जमातीत नाही हिंडलो. घिसाडी, गाडी लोहार, गोसावी, गोंधळी, नंदीवाले, वेगवेगळ्या जनजाती, आदिवासी, गोंड सगळीकडे हिंडलो. चित्रकला, चित्रकथी, आणि लक्षात असं आलं की यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे. प्रत्येक जातीकडे इतकं ज्ञान आहे आणि इतकं ज्ञानी असणारा हा समाज त्याला यमगरवाडीत आणायचं आणि ह्या प्रवाहात आणायचं हा गुन्हा आहे. म्हटलं हा गुन्हा आहे. ते म्हणले काय असं कसं. मुकुंदराव पणशीकर होते. ते म्हणले मी यांच्याबरोबर हिंडलो, तडवी बिल्ल सातपुड्यामध्ये आम्ही हिंडलो. गंमत अशी आहे की घिसाडी आहे, हा घिसाडी किंवा ओतारी यातल्या काही मुलांना आम्ही पुण्यात आणलं होतं शिकायला आणि त्यांच्या आईवडिलांनाही घेऊन आलो होतो. आणि एक कार दाखवली. अरे म्हटलं ही कार पाहिली का तुम्ही. हो पाहिली ना. बनवता येईल की नाही. नाही कशी बनवायची आम्हाला नाही माहिती. मग त्यांना गॅरेजमध्ये घेऊन गेलो. गॅरेजमध्ये असे सगळं इंजिन खोललेलं होतं आणि म्हटलं त्यातलं एक पार्ट घेतला. हा बनवता येईल. हो हा बनवता येईल. हा हो तो हा. सगळे पार्ट त्या ओतारी आणि घिसाड्यांनी सांगितलं की आम्हाला बनवता येतील, पण गाडी नाही बनवता येणार. याचा अर्थ काय की हे शाळेत न जाताही इंजिनियर आहेत. अजंठा वेरूळ जी पहिल्यांदा सहल नेली होती, सुनील लष्करे म्हणून, तो म्हणला की पाहिलं त्यांनी यमगरवाडीची सहल होती
आणि असा पाहत राहिला त्याच्यात. आत गेला, परत बाहेर आला, परत आत गेला, बाहेर आला. आणि मला म्हटलं, काका हे कुणी बांधलं असेल? नंतर त्यांनी दुरुस्त केलं. बांधलं नाही, खोदलं कुणी असेल. मी शोधायला लागलो. चामुंडराये करवी येले, अमुक राजाने बांधलं, तमुक राजाने बांधलं. इतिहासात सगळीकडे आहे. अजिंठा वेरूळ कुणी खोदलं? राष्ट्रकूटाने. आणि मग असं उत्तर देणार तेवढ्यात त्यांनी सांगितलं, आमच्याच लोकांनी बांधला असेल. तो वडार समाजातला होता. आणि मला एकदम विंडो उघडली. अरे हे खरंच आहे की, हे जे सांगतोय ते खरंच आहे. आणि दुसरी विंडो उघडली ती म्हणजे पुस्तकातनं मला जे शिक्षण मिळालं की भारतात उच्चवर्णीयांनी बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवलं. मग अजिंठा वेरूळ कुणी खोदलं? कैलास लेणं कुणी खोदलं? आयुर्वेद कुणी हे केला? हे सगळी एवढी शेतीवाडी जी आहे कुणी हे केली? शेतीतलं बी बियाणाचं ज्ञान काय ऑक्सफर्डच्या विद्यापीठातनं आलं? गावागावातलं हे ज्ञानी आहे. भटक्या विमुक्ताच्या पालापाला ज्ञान आहे. हजारो वर्षापासून भारत राहिला आहे. आणि इथून आपल्याला ती कुसुमाग्रजांची कविता आठवत असेल. कविता आहे ते कोलंबसाचे गौरवगीत. आमचे एक मित्र होते समरसता मंचाचे सहस्रबुद्धे, ते मला कुसुमाग्रजांकडे घेऊन गेले होते. आता मी काही एवढा कवी नाही, लेखक नाही, पण कुसुमाग्रजांची भेट. आणि मी त्यांना म्हटलं, तुम्हाला कोलंबसाचं गौरवगीत का गायचं वाटलं? त्यांनी माझ्याकडे त्या चष्मा लावून पाहिलं. ते म्हणले, खरं सांगू का, लोकांना कविता कळलीच नाही. ते कोलंबसाचं गौरवगीत नाही, ते भारताचं गौरवगीत आहे. एका युरोपातल्या दारिद्र्यामध्ये खिचपत पडलेल्या समाजातला कोलंबस भारताच्या शोधाला निघाला, कर्ज काढून. लोक त्याला निरोप द्यायला लागले की अरे भारताचा रस्ता शोध, भारताशी आपण जगू शकत नाही. 14व्या-15व्या शतकामध्ये युरोपातल्या लोकांना भारत का हवा असा होता. आणि मग 14व्या-15व्या शतकात भारत कसा होता? गावागावात सोन्याचा धूर निघायचा. एक मौजेनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे अपूर्ण क्रांती म्हणून, राभा पाटणकर. चांगलं पुस्तक आहे, मी वाचलं ते. पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, इंग्रज आले आणि मधनच गेले. इंग्रज अजून 100 वर्ष राहायला पाहिजे होते, म्हणजे भारत आमूलाग्र बदलला असता, असं त्या पुस्तकाचा मथितार्थ आहे. म्हणजे काय, भारताचं पूर्ण वाटोळं झालं असतं. माझ्या यमगर्डीच्या प्रवासातनं भटक्या विमुक्तांच्या आदिवासींच्या पालावरनं प्रवास करताना लक्षात असं की अरे इथे शाळा नाही, तिथे शाळा नाही. सुरुवातीला त्या मुलांना शाळेला घेऊन यायचो, नंतर लक्षात आलं की इथे शाळा नाही, ही खूप चांगलं आहे, सुखानं जगतायत. शाळा आली की ते गाव सोडणार, 4थी, मग 7वी, मग 12वी, मग MA, PhD, आणि मग नोकरीच्या शोधात. नोकरीच नाही, इथे ते करतात. असं पालापालामध्ये, म्हणजे तेलंगणातल्या एका गावात गेलो होतो, रामपूर म्हणून, इंद्रवन, गोंड समाजाची वस्ती. 40-35 वर्ष झाली. प्रत्येक घरात मध्ये उद्योग होता पितळेच्या उत्तम कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याच्या. मातीचे हत्ती घोडे बनवायचे, मातीच्या वस्तू बनवायच्या, आणि त्याला घंटा वगैरे, आणि त्याला मेणाने कलाकुसर करायची, पुन्हा माती लावायची, ती भट्टीत घालायची, भाजून काढायचं, आणि त्याच्यात पितळेचा रस ओचायचा, आणि तो साचा फोडला की उत्तम पितळेच्या वस्तू निघायच्या. हा उद्योग गावोगावून देशोदेशातनं व्यापारी त्या वस्तीमध्ये यायचे आणि घेऊन जायचे पैसे देऊन. त्या वस्तीमध्ये माझ्यासारख्याच कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने सर्व शिक्षा अभियानात शाळा आली. यमगर्डीत असताना मी गेलो, आणि नंतर 5-10 वर्ष काही झालं त्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना घेऊन जावं यमगर्डीत म्हणून गेलो. वस्ती उजाड झाली होती. मी त्या इंद्रजित उईकेला विचारलं, अरे काय झालं, कुठे गेले लोक?
लोक गेले म्हणले. का? ते बघा, ती शाळा आली ना, जोपर्यंत शाळा नव्हती तोपर्यंत मुलं आमच्याबरोबर शिकत होती, आमच्याबरोबर आमचा व्यवसाय शिकून घेत होती. कुंभाराचा मुलगा कुंभार होतो, घिसाड्याचा मुलगा घिसाडी होतो. म्हणजे काय होतो? म्हणजे इंजिनिअरिंगचं ज्ञान घेतो. लाखो वर्षापासून भारतात इंजिनिअरिंग होतं, वनौषधी होत्या, औषधाचं वेगवेगळ्या संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत पर्यावरणाच्या ह्याच्यातनं. त्याप्रमाणे घरं आहेत, त्याप्रमाणे कपडे आहेत, त्याप्रमाणे अन्न आहे. हे सगळं मागासलेलं ठरवलं इंग्रजांच्या काळात. हे सगळं विकसित झालेलं होतं, आधुनिक आहे. आता आपल्याला लक्षात असेल, जग सगळं या ज्ञानाकडे, या अन्नाकडे, या बियाणांकडे जग एकदम यायला लागलं. एक बियाणंवाली बाई, बीज माता, पद्मश्री मिळाली तिला. इतकं ज्ञान सगळं आहे. आणि त्या शाळेत गेलं की पोतेर घेऊन पोतेर फिरवावं असं त्या ज्ञानावर फिरवलं जातं. मी म्हटलं की या प्रकारचं शिक्षण देणं हा गुन्हा आहे असं मला वाटतं. मला या कामातनं मुक्त करा. पणशीकर म्हणले, अरे सुरू करा तुम्ही. पुनरुत्थानी समरसता गुरुकुलम अशा ह्याच्यातनं सुरू झालं. आज गुरुकुल जे आहे 400-450 मुलं आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये 150 नवीन मुलं आली, अगदी लहान 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 लहान. रेखा जशी होती तशी. या सगळ्यांच्याकडे आम्ही आता एक वेगळं कास्टिंग आहे, तिथे ओतकाम आहे, प्लंबिंग आहे, वेल्डिंग आहे, संगणक आहे, आयुर्वेद, वनौषधी आहे, पॉटरी आहे. जो रमाकांत हिला आणायला गेला तर त्याचा एक भाऊ, आईचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला, त्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झाला, वाचा केली त्याची. तो इथे चंद्रपूरला त्याला शिकायला पाठवलं आणि पॉटरीमधला नंबर 1चा तज्ज्ञ झाला. असे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, पारंपरिक आणि आधुनिक बोर्डाचं शिक्षण असं मिळून आम्ही त्याची आखणी केली. आज आमच्या इथली 4वी-5वीतल्या मुली, पारधी मुली, वडराच्या मुली उपनिषद मुखोद्गत आहे. ईशावास्य उपनिषद बोलतात, पूर्ण कठोपनिषद आहे. त्याच्यावरती एखादा श्लोक घेऊन 1 तासभर व्याख्यान देतात. अनेक प्रकारची भारतातल्या लुप्त होऊन चाललेल्या कला कौशल्य त्या ठिकाणी आम्ही मुलांना घेऊन जातो. 1-2 महिने राहतो. शांतिनिकेतनमध्ये आम्ही 4-5 वेळा मुलांना घेऊन गेलो. असं घेऊन जाऊन मग दशावतारी काय आहे, दशावतारी नाटकं कशी आहेत त्याचा अभ्यास करून दशावतारी करू. असं विविध प्रकारचं ज्ञान, म्हणजे मधुबनी आहे, वारली चित्रकला आहे, पटचित्रकला आहे, चित्रकथी आहे, अशी वेगवेगळी शिल्पकला आहे, लाकडातलं काष्ठशिल्प आहे. ह्या सगळ्याचं शिक्षण प्रचलित शिक्षणाबरोबर गुरुकुलात दिलं जातं. हे देणारे सुद्धा त्या समाजातले कलाकार आम्ही बोलावतो. महिनाभर ते राहतात, सहकुटुंब सहपरिवार येतात आणि ते त्या मुलं त्यांच्याबरोबर राहतात आणि शिकतात. असं एक वेगळं, म्हणजे आमच्या इथला 5वी 6वीतला 10वीतला मुलगा आत्ता एक इंजिनियर झाला, मेकॅनिकल इंजिनियर. त्याला नृत्य येतं, त्याला गायन येतं, त्याला वादन येतं, त्याला चित्रकला येते आणि त्याला इंजिनिअरिंगचं पण येतं काम. आजचा इंजिनियर जे आहे त्याला चित्रकला गायन काही येत नाही. अशा प्रकारचा हा पुनरुत्थान समरसता गुरुकुलम प्रकल्प एक वेगळा शिक्षणाचा असं म्हणलं जातं. हे शिक्षण म्हणजे नेहमी आपण म्हणतो की हा मागासलेला आहे, हा पिछडे वर्ग का है. तर माझ्या लक्षात आलं हे मागासलेले नाही आहेत. इंग्रजांच्यामुळे स्वातंत्र्याच्या काळात शोषणामुळे हा दारिद्र्यात गेला. नाही तर भारत समृद्धशाली झाला तो ह्या समाजामुळे झाला, ह्याच्याकडच्या ज्ञानामुळे झाला. ह्याच्याकडे असंख्य प्रकारचं ज्ञान आहे. वडार, गोंधळी, गोसावी, नंदीवाले, पारधी, बेरड, रामोशी ह्या 18 पगड जाती ज्या आहेत या ज्ञानसंपन्न जाती आहेत. ज्ञ जानाती इति ज्ञाती. त्यामुळे या जातींना आम्ही असं म्हणतो की यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे.
खरं तर आम्ही विचार केला तर आम्हीच आमच्या मुख्य प्रवाहात आम्ही दूर गेलेलो होतो. मेकॉलेच्या प्रवाहात गेलो. मूळ प्रवाह पालामध्ये आहे, झोपडीमध्ये आहे, आदिवासींच्या जनजातींच्या ह्याच्यात आहे. तो मूळ प्रवाह आहे आणि तो सरस्वतीचा प्रवाह आहे. लुप्त झालेली सरस्वती आजही या डोंगर दऱ्यांमधल्या समाजामध्ये आहे. निमगाव, म्हाळुंगी, यमगरवाडी, चिंचवडचा प्रकल्प यातली वैशिष्ट्य आणि त्याचे झालेले सामाजिक परिणाम बदल काकांनी आपल्यासमोर मांडले. महाराष्ट्राला परिचय आहे काकांचा तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून, पण त्याच्याबरोबरच काका एक संवेदनशील लेखक आहेत. पारधी नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. साप्ताहिक विवेकतर्फे पालावरचं जिनं, लोक आणि संस्कृती आणि आज प्रकाशित झालेलं परिसांचा संघ, ही चारही पुस्तकं जेव्हा आपण पाहतो किंवा वाचतो तेव्हा ही माणसांची पुस्तकं आहेत. याच्यातलं एकन एक कॅरेक्टर किंवा यातली एकन एक व्यक्तिरेखा ही वास्तवातली आहे. त्याला कल्पनेतून कुठंही काकांनी उभं केलेलं नाही. पारधी तर एका अर्थानं काकांचं आत्मकथन आहे, फक्त ते कादंबरीच्या फॉर्ममध्ये आल्यामुळे त्याला कादंबरी किंवा तशा पद्धतीची साहित्याच्या जे काही संकल्पना असतात किंवा त्यातून ती कादंबरी असं म्हटलं गेलं. आणि मुंबई विद्यापीठातल्या एका वर्षाला हे पारधी अभ्यासाला सुद्धा होती. काकांना माझा प्रश्न आहे की आपण सामाजिक कार्यकर्ते पण आहात आणि सिद्धहस्त लेखक पण आहात. आपल्याला जर चॉईस दिला की आपण साहित्यिक म्हणून की सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे जाल तर आपला चॉईस काय असेल? मुलगा आणि मुलगी असेल आणि आईला विचारलं किंवा वडिलांना विचारलं तुम्हाला या दोघांपैकी मुलगा आवडतो का मुलगी आवडते, अवघड असतं. परंतु मी अगदी लहान असल्यापासून लिहायला लागलो. म्हणजे माझी पहिली 4 ओळी मी ज्या लिहिल्या त्याही आज आठवतात. ज्ञानेश्वरीचा अभ्यास रोज म्हणणाऱ्या एक बाई होत्या, वृद्ध महिला, आणि ज्ञानेश्वरी म्हणता म्हणता त्या रडायच्या, डोळ्यातनं हसू आहे. आम्ही सुरूपारंब्या खेळायचो त्या झाडाखाली बसून. आहे आम्हाला वाटायचं काहीतरी दुःख दिसते आजीला, म्हणून जाऊन विचारलं. ते म्हणले इथे बसा, आणि मग रोज बसायला लागलो आम्ही. खेळ झाला की ज्ञानेश्वरी ऐकायची. एकतरी ओवी अनुभवावी असा. त्यातनं एक 4 ओळी मी पहिल्या लिहिल्या. अशा काही फार मोठं त्यात हे नाही, परंतु ज्ञानाच्या ज्ञानेशा घातीला तो पाया, उभविली माया मराठीची, कोपऱ्यात त्याच्या वेण तो मी जाळे, फुलं व्हावे बळे ऐसी इच्छा. 6वीत असताना हे एवढंच लिहिलं. नंतर पुढे एक 7-8 वर्ष मला एक ओळ लिहिता आली नाही. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर लेखन हा एक स्वतंत्र आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी जे जगलो, मला जे पाहायला मिळालं, वय सांगता येत नाही असं वाढत गेलं. पण अजूनही समाधानकारक सामाजिक प्रश्नांवरचं उत्तर नीटपणे गवसलेलं नाही. त्यामुळे सामाजिक काम हाच माझा पिंड आहे आणि तोच माझा खरा मार्ग आहे, ती माझी वाट आहे. सामाजिक काम हा श्वास आणि त्याच्यातून व्यक्त होणारं साहित्य आपल्यासमोर गिरीश काकांच्या रूपानं आहे. कुठलंही सामाजिक काम म्हटलं की त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पाठबळ लागतं. यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला तेव्हा साप्ताहिक विवेकनं एक उपक्रम राबवला होता की आमचे विवेकची 1 वर्षाची वर्गणी भरा आणि त्याच्याबरोबर फक्त 12 रुपये द्या, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 रुपया असं जमा करून ते
प्रत्येक वाचकाचे वर्गणदाराचे 12 रुपये असेही निधी यमगरवाडीसाठी त्या काळात विवेकच्या माध्यमातून उभा केला होता. पुढच्या काळात विवेकचं कार्यालय हे यमगरवाडीचं मुंबईमधलं कार्यालय असंच त्याचं स्वरूप आलं होतं. मग काही मदत असेल, काही अडचणी असतील, या सगळ्या त्या विवेकच्या कार्यालयातून रमेशजी पतंगे सोडवत असत. आणि मी 2003 साली विवेकला जॉईन झाल्यावर विवेकमध्ये जी देणग्या वगैरे यायच्या त्यांचा पत्रव्यवहार करणं, त्यांना पावत्या पाठवणं असं माझ्याकडे काम आलं. आणि एक रत्नागिरीतलं माकणज नावाचं गाव आहे, तिथले पटवर्धन नावाचे ग्रस्त मला काका आठवतात. त्यांचं दर महिन्याला एक निश्चित असं अमाऊंट यायचं आणि त्याच्याबरोबर पत्र असायचं की या पैशाचा असा सदुपयोग करा. आणि मग ते पैसे यमगरवाडीला पाठवले जायचे, त्याचा उपयोग व्हायचा. एका पत्रात त्याने असं म्हटलं होतं की ह्या पैशाचं गोडं तेल घ्या आणि ते यमगरवाडीला पाठवा. तर त्यांची जी अमाऊंट होती ती मुंबईला मी त्या पैशाचं गोडं तेल घ्यायचं आणि तिकडे पाठवायचं, त्या खर्चापेक्षा जास्त होती. त्यामुळे मी त्यांना पुन्हा पत्र पाठवलं. तेव्हा फोनही फार नव्हते की तुम्ही गोड्या तेलाचाच आग्रह का करताय. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपली हिंदू संस्कृती आहे आणि आपल्या संस्कारात असं म्हणतं की आपलं शरीर सदृढ व्हायचं असेल तर मारुतीला तेल वाहिलं पाहिजे. हा माझा हिंदू समाज जर सदृढ व्हायचा असेल तर मी यमगरवाडीला तेल दिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी मला ते उत्तर दिलं होतं. आणि मला असंख्य वेळा त्या जेव्हा देणग्यांच्या पावत्या किंवा असं मदतीचं जे पत्रव्यवहार करावा लागायचा तेव्हा त्या पटवर्धनांचं वाक्य आठवायचं की अरे आपला हिंदू समाज ज्यांनी कदाचित यमगरवाडी पाहिलेली नाही, गिरीश प्रभूंना पाहिलेलं नाही, पण आपला समाज वंचित राहू नये, त्याची उपेक्षा जावी, दुर्बलता जावी, याच्यासाठी कुठल्या तरी एका छोट्या गावातला माणूस उठतो आणि आपल्या क्षमतेला जेवढं शक्य आहे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो. अशी जी मदत प्रकल्पाच्या मागे उभी राहिली किंवा केली, त्याच्यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागले का, किंवा कशा पद्धतीनं हा कारवा उभा राहिला मदतीचा? सुरुवातीचा कालखंड खूप कठीण होता. समाजाला पारधी म्हणजे चोऱ्या, दरोडे घालणारा, त्रास देणारा अनंत प्रकारच्या समजामुळे यमगरवाडीला मदत मिळणं तसं अवघड होतं. किंबहुना पहिल्या दिवशी तुळजापूरच्या स्वयंसेवकांनी 2 पोते धान्य जमा करून दिलं होतं आणि 8 दिवसात संपलं. आणि ते आमचे रावसाहेब कुलकर्णींच्याकडे आम्ही गेलो, मी आणि तुकाराम म्हणले अरे असं कसं काय, 2 महिन्याचं धान्य दिलेलं, 40च पोरं 30च पोरं आणि एवढं संपलं. अहो ते काय मुलं म्हणजे असं आहे काय, दरिद्री गरिबी असले म्हणून काय कमी खाणार. मुलं काय करायची, भाकरी घ्यायची, शिजवलेल्या ताजं अन्न जे आहे भाकरी लपवायची खिशात त्याच्यात आणि शिळे करून खायचे. त्यामुळे ते खाणंही असं होतं की मी खायला बसलो तर अर्धीच भाकरी खाईन, एकच चपाती खाईन. मुलं बसली की ती 2-2, 3-3, 4-4 एकदा बसलं की दिवसभराचं जे खाणं आहे ते एका बैठकीत खायचं. काय कारण, पुन्हा मिळेल नाही मिळेल, मिळालं नाही तर काय, आत्ता समोर आलं आहे तर घ्या. त्यामुळे धान्य संपलं. आणि मग त्याच्या संदर्भात आलं ते म्हणजे पारधी म्हणजे चोऱ्या करणार, कोणतरी नेलं असेल, चोरलं असेल, हे काही चालणार नाही असे समज होते सुरुवातीला. साप्ताहिक विवेक, पतंगे म्हणजे हे काम काही माझं व्यक्तिगत नव्हतं, मी एकटा नव्हतो. 8 दिवस झाले की बैठक, तिकडून यायचो, मुंबईत यायचो आणि मग पतंगे म्हणायचे आधी लिहून काढ सगळं, मग ते द्यायचं आणि मग काय काय झालं. मग एकदा त्यांनी ती कल्पना मांडली की आपण असं करू, विवेकची वर्गणी बरोबर 1 रुपया मागू. मग 1 रुपयाप्रमाणे सुद्धा लाखो रुपये मिळाले. श्रीपादराव पटवारी विवेकचे कार्यकारी संपादक ते पाहायचे, त्यांनी इथे ठाण्याला डोंबिवलीला बोलावलं आणि ते गणेश मंदिर आहे असंच व्याख्यान दिलं.
अन्न 2 दिवसानंतर यमगरवाडीला आता काही शिल्लक नाही राहणार अशी अवस्था आली. अशा अवस्था आली की तो तुकाराम माने, त्याची आई आणि त्याची बायको टोपल्या विणायचे, बाजारात नेऊन विकायचे आणि धान्य आणायचे आणि मुलांना खायला घालायचे. पटवारींना कळलं. 2 ट्रक भरून धान्य ठाणे डोंबिवलीच्या स्वयंसेवकांनी पाठवलं. असं अफलातून, म्हणजे जातीयवाद संघ आणि तो आरोप संघावरचे एकीकडे आणि दुसरीकडे अनेक पेन्शनर, अनेक शिक्षक, अनेक स्वयंसेवक यांनी आपल्या घरातला घास काढून दिलेला आहे. इतक्या प्रकारे काम यमगरवाडीच्या ह्याच्यात झालं. यमगरवाडीतनं जी मुलं मोठी झाली, तो रमाकांत आहे पवार, परमेश्वर आहे, ज्ञानेश्वर भोसले आहे, ज्ञानेश्वरची बहीण राजश्री काळे, जी आता पुण्याला नगरसेविका आहे, पारधी समाजातली. नवरा अत्यंत दारुड्या, मारझोड करणारा, आणि ती यमगरवाडीत आली, ती एका मुलालाच घेऊन आली, BA पर्यंत शिकली. त्या राजश्रीनी पहिला पगार तिला आला, पुण्यात नोकरीला लागली, गरवारे कॉलेजला. डॉक्टर लेले त्यांचा मला फोन आला की कोणी मुलगा असेल तर एक जागा आहे, पाठवून द्या. हिला पाठवलं. पहिला पगार आला, यमगरवाडीसाठी दिला तिने. आपण ज्या आधाराने शिकलोय, आपण ज्याच्या आधाराने मोठे झालो, परमेश्वर तर असा लहान असतानाचा माहिती आहे, त्याची आई वडिलांनी मारलं म्हणून जाळून घेतलं आणि ती जळून मेली सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये. तुकाराम त्याला घेऊन गेला, आईला शेवटचे क्षण होते भेटायला. त्या आईचं रूप पाहायला ह्याला जाताही येईना भेटायला, घाबरला तो. आई त्याला बोलवत होती आणि तिथे समोर तिनं प्राण सोडला. असा हा मुलगा यांनी स्वतःचं पुण्यामध्ये आला, शिकला, DED केलं. भगवद्गीता पूर्ण पाठ असल्यामुळे अख्ख्या पुणे शहरातनं त्याला पुरस्कारही मिळाला. त्यांनी आता वसतिगृह काढलं. ज्ञानेश्वर भोसले त्यांनी काढलं. 18 महिने जेलमध्ये होता खोट्या आरोपाखाली. तो मुक्त झाला. त्यांनी लिखाण केलं. एक न एक अशी वेगवेगळ्या याच्यामध्ये ही मुलं जी आहेत त्यांनी रेखा, म्हणजे जगणं का मरणं याच्यात निवड करण्याची नाही, मरणच समोर असं असतानाही यमगरवाडीने जगवलं. आणि त्या जगवलेल्यातनं आपली कृतज्ञता, आपली समाजाविषयीचे प्रेम, आत्मीयता या सगळ्यांनी जाणीवपूर्वक जोपासली. आणि खरोखर त्या सगळ्यांना धन्यवाद द्यावे, त्यांना प्रणाम करावा असं त्यांचं. मी तर काय, मला काही माहितीही नव्हतं, मला कशाची जाणीवही नव्हती. मला शिकवलं ते ह्या सगळ्या मुलांनी मुलींनी, आणि त्यामुळे मी घडलो. त्यामुळे अशा एक वर्ग जो यमगरवाडी गुरुकुल आणि याच्यातनं तयार झाला की जो आर्थिकदृष्ट्या हळूहळू संपन्न होतोय. एक नवीन प्रकल्प सुरू होतोय आता. अजनुज म्हणून गाव होतं, तिथे वसतिगृह होतं पारध्यांचं, काही कारणाने बंद करावं लागलं. त्यातली मुलं काही यमगरवाडीला गेली, काही गुरुकुलात आली. 40 मुलं पदवीधर झालेली आहेत पारधी समाजातली. अशा पदवीधर झालेल्या मुलांनी एक संस्था स्थापन केली, क्रांतीवीर शमशेरसिंग भोसले सहकारी संस्था. आणि त्यांनी आता वनौषधी, गोशाळा, बेकरी असे वेगवेगळे उद्योग. आम्ही पहिल्यांदा केला होता तो भांडणामध्ये मोडून गेला 30 वर्षापूर्वी. पण आता शिकलेली पारधी मुले, किमान 200 कुटुंबांना रोजगार देता येईल असं आपल्या शिक्षणातून आपल्या समाजाला परत काही दिलं पाहिजे असं. नेहमी लोक विचारतात की अहो तुम्ही एवढं केलं, त्यातनं काही निर्माण झालं का? खरं तर सुशिक्षित समाज जर पाहिला आणि इतका सगळं काही असणारा,
किती जण समाजाकरता देतात? फार कमी. ह्याच्यामध्ये सगळे उभे राहिलेत आणि प्रत्येकजण, एका मुलाने तर यमगरवाडीतनं अर्धवट शाळा सोडली, पुन्हा दारूची भट्टी काढावी लागली त्याला, आणि त्या दारूच्या भट्टीतनं आलेले पैसे त्यांनी तिथल्याच शाखेमध्ये गुरुदक्षिणा म्हणून घातली, बार्शीजवळ. विविध प्रकारचे अनुभव आहेत. असा हा खरं तर वेळेची मर्यादा आहे, मला ते घड्याळ दिसतं आहे, पण तरीसुद्धा एक शेवटचा प्रश्न आहे आणि तो विचारावा असा मला मोह होतो आहे. काका आत्ता म्हटले की सामाजिक कार्यकर्ता म्हणून तृप्तीचा भाव नाही, आपल्याला काम करतच राहायचं आहे, काम केलंच पाहिजे. 50 वर्षाचा प्रदीर्घ सामाजिक कामाचा अनुभव गाठीचे असणारे काका वेगळ्या वेगळ्या समाज गटात, म्हणजे दलित समूह असेल, भटके विमुक्त असतील किंवा OBC कॅटेगरीत येणारे जे समाज असतील, अशाबरोबर काम करत 50 वर्ष एक समाज परिवर्तनाचं काम करत आहेत. काकांना मी विचारेन की काळानुरूप समस्या बदलत गेल्या, म्हणजे 80-90 साली तुमच्यासमोर ज्या समस्या होत्या त्या आज नाही आहेत, आणि आज ज्या समस्या असतील त्या कदाचित आणखी 10-15 वर्षांनी नसतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक चळवळ म्हणून भविष्याचा वेध घेताना आपण काय सांगाल? ज्यावेळेला मी काम सुरू केलं त्यावेळेला नामांतराचा लढा, गवई बंधूंचे डोळे काढले, खैरलांजीसारखी प्रकरणं, महिलांवरचे अत्याचार असे घडत होते. आणि आम्ही कार्यकर्ते तळमळीनं काम करत होतो. कुणी बौद्धिक विचारांनी देत होतो, कुणी प्रत्यक्ष काम करत होतो. आज पाहिलं तर असं लक्षात येतं की पंतप्रधान मोदींसारखी व्यक्ती, मोहनजी भागवतांसारखं नेतृत्व, रमेश पतंगे, रवी गोळे, असे अनेक कार्यकर्ते गावोगाव आहेत. नजीकच्या काळात पूर्ण भारत असा अन्याय, अत्याचार, विषमता विरहित होईल हे नक्की. एक आदिवासी महिला मुर्मू, द्रौपदी मुर्मू, संथाल, काय संथालाने भोगलेलं आहे. पहिला स्वातंत्र्य लढा जो आहे भारतातला इंग्रजांच्या विरुद्धचा, तो संथालाने केलेला आहे 1785 मध्ये. असा हा आदिवासी आता राष्ट्राध्यक्ष पदावरती जाणार आहे. अनेक शिक्षक झालेत. गेल्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये पारधी महिला, जिला गाव नाही, नाव नाही, जातीचा दाखला नाही, अजूनही बरीच परिस्थिती तीच आहे, परंतु अशा 40 महिला महाराष्ट्रात गावागावातनं निवडून आल्या. काही सरपंच झाल्या, राजश्रीसारखी कॉर्पोरेटर झाली. हे जर लक्षण पाहिलं तर निश्चित सामाजिक समरसता हाच आपला खरा चेहरा हिंदू समाजाचा असेल. आणि ही आशादायक चित्र हे आपल्याला खूपच भवितव्य पुन्हा भारत समृद्ध करण्याकडे वाटचाल सुरू होईल. शेवटचा माणूस जो आहे तो अर्धपोटी राहणार नाही याची काळजी जर आपण प्रत्येकाने घेतली. आपल्याजवळ काही वेळेला असे रस्त्यात सिग्नलला बाया येतात मुलाला घेऊन, भीक मागतात. सुशिक्षित लोक म्हणतात एवढी धडधाकट दिसते, काम करायला काय होतं? काम करायचंच माहीत नाही, काम काय असतं ते माहीत नाही. भिक्षेवरतीच गुजराण करायची माहिती आहे. टाकलेलं अन्न, सडलेलं मांसच ज्यांच्या पदरात इतके वर्ष पडलं, त्यांना अजून काही काळ का होईना समाजाने साथ दिली पाहिजे, सांभाळलं पाहिजे. आणि मला निश्चित खात्री आहे आता ह्याच्यातनं कुणी माघार घेणार नाही. आपण प्रत्येकाने आपल्या जवळचं एखादं गरीब कुटुंब दत्तक घेतलं पाहिजे, त्या मुलाला शिकवलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे. तर अशी रेखासारखी अनेक रत्न त्यातनं भारताच्या भाग्यविधाते बनतील.
कुणी ना राहो दुबळा येते मनी असा निर्धार जागवू, या काकांच्या वक्तव्यानं आपण आजची मुलाखत संपूया. धन्यवाद.